रेल्वेची बिस्लेरी म्हणून नावारूपाला आलेल्या रेलनीरला पाणी पुरवठा अंबरनाथ मधलं हे धरण पुरवतं. नमस्कार, मी दिनेश. ते धरण परिसर पाहण्यासाठी मी विकेश सोबत निघालो. बदलापूरहून अंबरनाथला पाईपलाईन रोडने अंबरनाथच्या आनंदनगर MIDC ला आलो. तिथून उजवीकडे वळाल्यावर अवघ्या 5 मिनिटांच्या आत डॅम पाशी पोहोचलो. डॅमचा विस्तीर्ण जलाशय पाहून आता आणखी थोडं पुढे या डॅमच्या बंधाऱ्यापाशी पोहोचलो. बंधाऱ्याला जोडणारा हा पूल आहे. तिथून डॅमच्या मध्याशी आलो, जिथे काही वापरात न असलेल्या जुन्या मशीन आहे. तिथून आणखी थोडं पुढे निघालो व मधोमध थांबून समोरचा ताहुली किल्ला व मलंगडाची भव्यता अनुभवली. बंधाऱ्याच्या टोकाशी येऊन थांबलो. पुढे रेलनीरच्या प्लॅन्टकडे जाणारा रस्ता आहे. तिथे न जाता पुन्हा माघारी वळालो व जलाशयाकडे आलो. तिथून सूर्यास्त अनुभवायचा आहे. इतक्या निसर्गरम्य जागी फक्त सुरक्षेच्या अभावी परिसरात जागोजागी कचरा केलेला दिसतो. मद्यपींच्या मुक्त संचारामुळे दारूच्या बाटल्या, देवी देवतांच्या भग्न मूर्त्या देखील पाहायला मिळतात. थोड्या वेळाने डोंगराआडून सूर्यास्त व्हायला लागला. सूर्यास्तावेळी सृष्टी बहरलेली दिसली. सूर्याचं तेज पाण्यात पडल्याने पाणी मस्त चमकून निघालं. त्या तंद्रीत असताना सूर्य कधी अस्त होऊन गेला हे मला जाणवलंच नाही व अंधार झाल्यावर परतीची वाट धरली. तुम्हाला सुद्धा माझा हा अविस्मरणीय अनुभव पाहायचा असेल तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल.